जगतापच ना? आशू घ्या, आता शोभतोय तुमचा भाऊ, रेशमाचा भाऊ, रडका आशू. तुझ्या गप ना, रडतोय ना तो. ए आशू ऐक ना, रडू नको ना. तू असं रडत बसला तर आम्हाला कायच नाही कळणार. ऐक ना आशू, तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आमच्याशी शेअर कर, म्हणजे तो तुला बेअर करता येईल. बरोबर आहे रिचा. आशू सांगा मला काय झालंय. सांग ना, तुला किंजलची शपथ. सॉरी. काय केलंस आहे ना तू? आता मला सगळं खरं खरं सांगावं लागणार. हो, नाहीतर देवा घरी जाईल ना ते. मी सांगतो सगळं खरं. वन्स अपॉन अ टाइम, आता काही दिवसांपूर्वी मी एक्सप्लॉयटेशन होतंय आपलं. काय काय एक्स प्लस टेन्शन म्हणजे काय? चांगलं असतं का वाईट? अरे वाईटच असतं ना. वाईट? हिस्ट्री म्हणते लोक लय लुबाडतात आपल्याला. लुबाडतात? काय सांगतोय? अरे मग काय, आता आपला मालक केशव तो एका पार्टीचे 60,000 रुपये घेतो आणि आपल्याला किती मिळतात? 500 रुपये. 500 नाही, फक्त 500. मला सांग, डेकोरेशन पासून ते चिल्ल्या पिल्ल्यांना खेळण्यापर्यंत सगळी कामं कोण करतं? आपण. आपण एवढी मेहनत करतो आणि सगळे पैसे त्या केशवला. अरे यालाच म्हणतात एक्सप्लॉयटेशन, शोषण. काय हुशार आहे राव तू. किती मार्क होते तुला 12वीत? जाऊ दे, ते महत्वाचं नाही. अरे महत्वाचं काय, आपलं शोषण थांबलं पाहिजे. हा, अरे किती दिवस असं नोकरासारखं राबायचं. आपण आपला बिझनेस चालू केला पाहिजे. अरे स्वतःचा बिझनेस चालू करायचा म्हणजे पैसे लागतात ना फार. अरे हट रे, कोण म्हणलं? अरे बिझनेस सुरू करायला काय लागतं? मेहनत करायची तयारी, पेशन्स. आणि आपल्यात सगळ्यात जास्त पेशन्स कोणाकडे आहेत? तुझ्याकडं. माझ्यात? आशू, अरे मी तर म्हणतो तू बिझनेस चालू कर स्वतःचा. खरं बोलताय? अरे एका महिन्यात लखपती होशील. आशू तू फक्त हो म्हण. आईला उद्या त्या केशवच्या नोकरीला लात मारतो आणि तुला जॉईन होतो. खरं बोलताय? हा मग ठरलं, आपण नोकरी सोडायची आणि बिझनेस करायचा. बिझनेस. वा, म्हणजे या पार्टनरशिपसाठी तू हातातली नोकरी सोडून दिलीस. मग घरभाड्याचं काय करणार आहेस आता? म्हणजे इतरही बरेच खर्च असतात ना, त्याची काही सोय बघितली आहेस की नाही? इतर खर्चाचं एवढं टेन्शन नाही स्कॉलर. तसंही इतर खर्च मी इतरांकडे पैसे घेऊनच मॅनेज करतो. पण या महिन्याला घरभाडं जर माफ करता आलं असतं तर. अजिबात नाही आशू, अजिबात नाही. घर भाडं माफ होणार नाही. यार काय तू तोच विषय घेऊन रडत असतोस? रडतोय तो. हे बघ आशा, ऐक. अरे त्या कोण तो जगताप, त्याच्या मुलाची पार्टी झाली की देऊन टाक ना पैसे याला. तोच तर प्रॉब्लेम आहे ना मिनल. पार्टी कॅन्सल करावी लागणार आहे. वाय? तेच तर, तुम्ही लोक ना सगळं ऐकूनच घेत नाही. काय झालं होतं, जेव्हा जगतापाच्या मुलाची पार्टी घेतली आम्ही, तेव्हा मी आणि विक्की सोबत होतो. पण विक्कीने ऐन वेळ टांग दिली ना. आता तो केशवला जॉईन झालाय, त्यामुळे मी एकटा पडलोय. आणि पार्टी अरेंज करायची म्हणजे किती काय काय काम असतात. ते एकट्या दुकट्याचं काम नाही येते. मग काम सोडताना कुठं गेली होती अक्कल? स्कॉलर, तू जरा डोक्यावर पडलाय का? का सध्या तुझा मेंदू स्लो चाललाय? सॉरी, मी काय बोललो? अरे जेव्हा मी हे काम घेतलं तेव्हा मी आणि विक्की एकत्र होतो. आता विक्कीने ऐन वेळ टांग दिली ना. आणि ते जगतापकडनं ऍडव्हान्सचे पैसे घेतले होते ना, ते संपले.
काय तू जगतापकडनं ऍडव्हान्स पण घेतलास? हा मग काय मिनल, बिझनेसचा उसूल येतो. आडवण शिवाय कामाला हातच लावत नाही मी. अरे हा डोक्यावर तू पडलायस का आशू? तुझं काम करत नाहीये का मेंदू? ते पैसे खर्च कशाला केलेस तू? खर्च केलेले नाहीयेत पैसे, सत्कारणी लावलेत पहिल्यांदाच. अर्धे पैसे घरी पाठवले आणि अर्धे पैसे काय? इकडेच बसून बोल. किंजलला प्रॉब्लेम होता. आशा, मारायचं नाही. किंजलला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम होता. कसला जेन्युइन प्रॉब्लेम आहे? ती किंजल स्वतः एक प्रॉब्लेम आहे. हा आणि ते याने सगळे पैसे खर्च केलेस तू. हा आमची उधारी थकवून, आमची घरबाडी थकवून. लाज वाटते का रे तुला? हा अरे आशू, एकदा कोणाला तरी विचारायचं काम सोडायच्या आधी. हा आशू, दिस इज नॉट फेअर. काय एवढे पैसे खर्च केले त्या किंजलवर? बोला अजून काही बोलायचं राहिलंय का? मिनल राहिलंय बोलायचं? थांबला का? बोल ना. ए तुझं काही राहिलंय का बोलायचं? हा बोल ना. ए बोला, सगळे मलाच बोला. बरोबर आहे तुमचं, सगळे मलाच बोलणार, कारण मी येलेच आहे ना. तुम्हाला काय चांगली नोकरी आहे, चांगलं शिक्षण आहे, तुमचं फ्युचर ब्राईट आहे. आमचं काय? आम्हाला कोण काय देणार? आम्ही येलेच ना. उद्या तुम्ही निघून जाणार तुमच्या कामाला आणि तो जगताप येऊन माझी गचंडी धरणार. बरोबर आहे, त्यांनी माझीच गचंडी धरली पाहिजे, कारण मी येलेच आहे ना. आपल्याला कोण मदत करणार? सगळे मजा बघणार फक्त, कारण मी एलेस आहे ना.